वाव मम्मी, हे तर खूपच छान आहे. नमस्कार मंडळी, मी पूजा. स्वागत आहे तुमचं पी फॉर पॉसिबल मध्ये. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी ड्रायफ्रूट, सीड्स आणि ओट्स पासून होममेड प्रोटीन पावडर. ही पावडर बनवताना आपण वेगवेगळे ड्रायफ्रूट, सीड्स आणि पौष्टिक पदार्थ वापरणार आहोत. प्रत्येक पदार्थाचे स्वतःचे काही खास पोषक गुण आहेत, म्हणून आज पदार्थ भाजतानाच त्याचे फायदेही तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी घेऊया मखाने. मखाने हलके भाजून घेतले की त्याचा स्वाद खूप छान येतो. मखाने हे हलके आणि पोटभरीचे असतात. यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि काही प्रमाणामध्ये प्रोटीन मिळते. त्यामुळे रोजच्या आहारात हलका पौष्टिक पर्याय म्हणून मखाने घेता येतात. आता घेऊया बदाम. बदाम म्हणजे आपल्या शरीरासाठी पोषक असा ड्रायफ्रूट आहे. यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात मिळते. व्हिटॅमिन ई त्वचेला आणि केसांना आवश्यक असलेल्या पोषणाचा एक भाग आहे. आता काजू हलके भाजून घेऊया. काजूमध्ये मॅग्नेशियम आणि कॉपर सारखे मिनरल्स असतात. त्यामुळे काजू चवीसोबत शरीराला चांगले पोषण देतात. आता अक्रोड हलके भाजून घेऊया. अक्रोडची खास गोष्ट म्हणजे यामध्ये वनस्पतीजन्य ओमेगा 3 फॅटी ऍसिड मिळते. हे आपल्या आहारातील महत्त्वाचे हेल्दी फॅट आहे. त्यामुळे संतुलित आहारामध्ये अक्रोडचा समावेश करणे खूप चांगले मानले जाते. आता पिस्ता भाजूया. पिस्त्यामध्ये फायबर आणि प्रोटीन सोबत अनेक अँटीऑक्सिडंट्स मिळतात. यातील फायबर पचनासाठी उपयोगी ठरते आणि पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटण्यास मदत करू शकते. शेंगदाणे विविध पोषक घटकांनी समृद्ध असल्यामुळे आपल्या आहारात पौष्टिक भर घालतात. आता खारीक हलकी भाजून घेऊया. खारीकमध्ये नैसर्गिक साखर आणि कॅलरीज मिळतात. त्यामुळे ती शरीराला पटकन ऊर्जा देते. डाळ्या या स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या वनस्पतीजन्य प्रोटीन आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे या पावडरमध्ये प्रोटीन वाढवण्यासाठी आपण डाळ्यांचा वापर केला आहे. ओट्समध्ये बीटा ग्लुकोज नावाचे विद्राव्य फायबर असते. हे फायबर पोट भरल्यासारखे राहण्यास मदत करते आणि संतुलित आहाराचा एक चांगला भाग आहे. ओट्समुळे या पावडरला चांगला टेक्स्चर मिळतो. आता भोपळ्याच्या बिया, टरबुजाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, जवस आणि तीळ हे सगळं एकत्र मंद आचेवर हलकं भाजून घेतलं आहे. या मिश्र बियांमधून प्रथिने, फायबर, चांगले फॅट्स, ओमेगा 3, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि व्हिटॅमिन ई यांसारखे महत्त्वाचे पोषक द्रव्ये मिळतात. म्हणून आपल्या घरच्या प्रोटीन पावडरमध्ये या बियांचा समावेश मी केला आहे. आता थोडी वेलचीही भाजून घेतली. वेलचीमुळे पावडरला छान सुगंध आणि स्वाद येतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पदार्थ जास्त आचेवर किंवा जास्त वेळ भाजायचे नाही. फक्त त्यांचा कच्चेपणा जाऊन छान सुगंध येईपर्यंत हलके भाजून घ्यायचे. आता सगळे पदार्थ पूर्णपणे थंड झाले आहेत. आता सगळे भाजलेले पदार्थ आणि बिया पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत. त्याचबरोबर खडी साखरीचे खडेही बारीक करून घेतले. तयार झालेले पावडर चाळणीने गाळून घेतले. त्यामध्ये कोको पावडर घातली आणि सगळं मिश्रण छान एकजीव करून घेतलं. त्यामुळे पावडरला छान चॉकलेटी चव येते आणि रंगही येतो. तयार झालेली पावडर स्वच्छ आणि कोरड्या डब्यात भरून ठेवली. आता ही प्रोटीन पावडर दुधामध्ये कशी बनवायची तेही सांगते. गरम दुधामध्ये चवीनुसार साखर आणि आपल्या आवडीनुसार ही प्रोटीन पावडर मिक्स करून घेतली. आवडत असेल तर 1 चमचाभर साजूक तूपही घालू शकता. होममेड प्रोटीन पावडर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच घरगुती, सोपी आणि पौष्टिक माहिती पाहण्यासाठी पी फॉर पॉसिबलला नक्की फॉलो करा. वाव मम्मी, हे तर खूपच छान आहे.